प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा दिग्दर्शन असलेला धर्मवीर 2 हा सिनेमा सबंध महाराष्ट्रात, देशात आणि जगात प्रदर्शित झालाय. धर्मवीर आनंद दिघे हे तसं बघितलं तर खूप मोठं नाव आहे. त्यांच्यावर जो पहिला सिनेमा आला तोही हिट झाला. आता त्याचा सिक्वेल आलाय, धर्मवीर 3 येणार असंही सांगण्यात येत आहे. पण धर्मवीर 2ची विशेष चर्चा आहे, कारण का धर्मवीर 1 ज्या वेळेला आला त्यावेळेला एकनाथ शिंदेंचं बंड नव्हतं, ते ठाकरेंसोबतच होते. पण आता ते शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत. एकनाथ शिंदे वेगळा पक्ष चालवत आहेत, उद्धव ठाकरे वेगळा पक्ष चालवत आहेत. आणि त्याच्यानंतर हा जो सिनेमा येतोय, विशेषतः विधानसभेच्या आधीच 1-2 महिने हा सिनेमा येतोय, त्याच्यामुळं ठाकरे गटाकडून अशी टीका केली जाते की कुठंतरी हा एकनाथ शिंदेंचं ब्रँडिंग करण्यासाठी किंवा त्यांना प्रोजेक्ट करण्यासाठी हा सिनेमा आणलेला आहे. म्हणजे ह्या सिनेमाचा धर्मवीर आनंद दिघेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं ब्रँडिंग करण्यासाठी हा सिनेमा आणला गेला आहे असं बोललं जात आहे. आता यातच आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अतिशय महत्त्वाचे विधानं केलेत. धर्मवीरच्या पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात जे म्हणजे प्रत्यक्ष ज्या घडलेल्या घटना आहेत त्याचा आणि पिक्चरचा काही संबंध नाही असं संजय राऊत म्हणाले. जो पहिल्या पार्टमध्ये जो एक शेवटचा सीन होता की आनंद दिघेंचा मृत्यू होतो आणि त्यांना एकनाथ शिंदे खांद्यावर घेऊन जातात, तर असं काही घडलंच नाही असं संजय राऊत म्हणाले. तर त्या व्यतिरिक्त अजून त्यांनी काही महत्त्वाचे खुलासे केलेत. तर संजय राऊत नक्की पत्रकार परिषदेत धर्मवीर 2 बद्दल काय म्हणालेत ते आपण ऐकूया. धर्मवीर 1, धर्मवीर 2, धर्मवीर 3 जसजशा निवडणूक येतात तसे धर्मवीर 1, 2, 3, 4, 5 धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो. दिघे साहेबांचं निधन 2001 साली झालं. राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला, आपल्याला माहीत असतं, बरोबर आहे. आता ज्यांनी पक्ष सोडला 2005ला त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे तो. काल्पनिक ह्याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून हे एक प्रकारे दिघे साहेबांचं चारित्र्य हनन केलेलं. आता काल तो सिनेमा लावला होता टीव्हीला, मी कुठेतरी होतो आणि दिसलं, मला धक्काच बसला. ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. आपण पाहते दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी, दूसरा कोई नेता इधर, ये अपने कंधे पर उनका डेड बॉडी, हाँ, पार्थिव लेकर शिंदे जी भाग रहे. कौन सी फिल्म, कौन बना रहे ये फिल्म, कौन लिख रहा है ये दिघे साहब का अपमान है. और उनके जो सभी समर्थक रहे, उनके चाहने वाले, उनका अपमान है. ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है. हाँ, अब क्या बोले, भेज दो ऑस्कर में ये सिनेमा. ये ऑस्कर का सिनेमा है, कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो. यहाँ गांव में 5 पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो, या ओड़ा माजीउड़ा में, और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको. हाँ, दिघे साहब के डेड बॉडी लेकर आनंद दिघे अपने कौन है मुख्यमंत्री भाग रहे हैं और दिघे साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं. बेचारे क्या है, हम थे उस वक्त, हमने देखा है सब कुछ. लेकिन ये पैसे की लालच में ये राइटर, डायरेक्टर, कलाकार जो फिल्में बना रहे हैं ना, ये दिघे साहब का सबसे बड़ा अपमान है. प्रवीण तरडेंनी हा सिनेमा लिहिला आणि ते कुठेतरी भाजप आणि संघाच्या जवळचे आहेत. अस्तित्व त्यांचा प्रश्न आहे. पण ज्या पद्धतीनं दिघे साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर हा वापर केला जातो आहे, अशा पद्धतीनं हा घृणास्पद, हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. मुळात हा प्रचार पण नाहीये, हा दिघ्यांचा अपप्रचार आहे. हा प्रचार सुद्धा नाही, हा दिघे साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून. मी इतका बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. दिघे साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे. त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे, अनेक खटल्यामध्ये मी साक्षीदार आहे त्यांच्याबरोबर. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्या तिथे उपस्थित होतो. आम्हाला माहिती आहे सगळं. कोणी तिकीट काढून जाणार नाही, खोटं आहे सगळं. खरं म्हणजे त्यांनी
एक ओळ टाकली पाहिजे की या सिनेमातल्या कथानकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही, अशी ओळ टाकली पाहिजे. कारण ते सत्यच नाहीये. धन्यवाद.